करून बघा। मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच मी होईल इतका तूप घालून घेतलेला आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा वापरू शकता। त्यामध्येच मी आता मोहरी घालून घेतलेली आहे। छान मोहरी तडतडली की यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहे। शेंगदाणे आपल्याला मस्त असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। खरपूस भाजल्यामुळे ते मऊ पडत नाहीत। बघा, या पद्धतीने आपल्याला एकसारखं हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे। मोठा गॅस अजिबात करायचा नाही। आता यामध्येच मी अर्धा चम्मच जिरे घालून घेते। जिरेसुद्धा छान भाजले की आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। बघा, कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे। बघा, कढीपत्तासुद्धा छान असा तडतडला। यामध्ये आपल्याला आता मिरची घालून घ्यायची आहे चवीनुसार। तुम्हाला जितकं तिखट कमी जास्त हवं आहे तेवढं तुम्ही घालून घेऊ शकता। मी इथे 2 मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। बघा, त्यामध्येच आता आपण कांदा घालून घेणार आहे। मी इथे बारीक असा कांदा चिरलेला आहे। तर आपल्याला कांदासुद्धा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने। आता जे तुमच्याकडे भाज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही घालू शकता। मी इथे गाजर घालत आहे। बघा, तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता गाजर। मी इथे कट करून घेतलेला आहे। खूप पौष्टिक असा होतो। तुम्ही पालक असेल तर तुमच्याकडे पालकसुद्धा तुम्ही घालू शकता। बघा, मस्त असं मी इथं कोथिंबीरची देठे इथं कापून कट करून घेत आहे या पद्धतीने। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही घातल्या तरीसुद्धा चालतील। तर आता यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे। हळद अर्धा चम्मच मी घालून घेतलेला आहे। छान असे आपल्याला मिक्स करायचं आहे। छान असं मिक्स झाले की आपण आता ह्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। बघा, आपण किती करणार आहे तेवढं, पण आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे। थंड पाणी अजिबात घ्यायचं नाही, नाहीतर चव अजिबात लागत नाही उपीट किंवा आपला उपमा। बघा, लगेच आता उकळी आलेले आहे गरम पाणी असल्यामुळे। आता यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ, चवीनुसार मीठ, आणि इथं मी भाजून घेतलेला आहे रवा। छान असा तुपात भाजून घेतला होता रवा। तर बघा, जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घालून घेऊ शकता। मी इथे अर्धे वाटीला जास्त घालून घेतलेला आहे। माझ्याकडे मोठी वाटी होती, तुम्ही छोटी वाटी घेतली तरीसुद्धा चालेल। बघा, छान असा आपला रवासुद्धा शिजत आलेला आहे। बघा, किती मस्त असं झालेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि